नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सकाळी तुम्हाला जर 3 ते 5 या वेळेत तुम्हाला जाग येत असेल तर फक्त हे एक काम करा. किती कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर, सोफ्यावर किंवा जमिनीवर शांत उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे 3 वेळा बोला. आणि असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण होईल. त्यासाठी थोडा वेळ लागत नाही. मग असे करता करता येईल तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल. मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते. नात्यांसाठी असो किंवा नोकरीसाठी असो किंवा आर्थिक प्रगतीसाठी असो किंवा मग ती तुमची इच्छा आध्यात्मिक असो, नक्कीच पूर्ण होते. जर एखाद्या आध्यात्मिक मार्गात कुठेतरी पुढे जायचे असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर आपण असे 3 वेळा बोला. सगळ्यात प्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच काय तर उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताची वेळ 3 ते 5 अशी असते, परंतु तरीही ही वेळ 3:36 सुरू होते आणि ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो. जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल किंवा ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय असतो हे तुम्हाला जर माहीत नसेल तर सूर्य किती वाजता उगवतो ते पहा. त्यांच्या 1.5 तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो. तुमच्या देशामध्ये किंवा तुमच्या देशामध्ये सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीचा तो 1.5 तास म्हणजे ब्रह्ममुहूर्त. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी कमतरता नक्कीच असते. कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचे आहे तर कोणाला सरकारी नोकरी घेऊन पुढे मिळवायची असते, कोणाला खाजगी नोकरी मिळवायची असते किंवा कोणाला कंपनीमध्ये नोकरी मिळवायची असते, तर कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. कुणाला स्वतःच्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या संधी हव्या असतात. काहींना स्वतःला खूप पुढे जायचं असतं, अशी पुढची पोझिशन घ्यायची असते. तर काहींना मुलगा हवा असतो, मुलगा हवा असतो, तर त्यांचं काही लग्न जमत नाही म्हणून प्रत्येकांना काही ना काही प्रॉब्लेम असतो. तर कोणाला कर्ज आहे तर ते भेटत नाही. अशा अनेक लोकांची गरज असते. काहींना आध्यात्मिक पुढे जायचं असतं आणि काहींना त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं असतं. अशा काही लोकांना आत्मसाक्षात्कार करायचा आहे. प्रत्येकाचं काही ना काही इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे की त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात. त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते. त्यावेळी सरस्वती माता त्यांच्या घरामध्ये असते. अशा वेळी या प्रकारे जप करून तुम्ही तुमची मनोकामना जर सांगितले तर तुमची इच्छा लवकरात लवकर त्वरित पूर्ण होते. आपले पूर्वज, आपले आईवडील, आपली आजी आजोबा किंवा ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावरती जागृत होत असतात. त्यांना माहीत असते की ही प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी इथे मिळत असतात. म्हणून ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळे आहे. म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या मुहूर्तावर उठून आपली इच्छा आपण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. आजही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो मग तुम्ही म्हातारी किंवा तरुण असाल ते सर्वांना सकाळी लवकर उठायला सांगतात. आपल्या शरीराचा मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात. सकाळी उठल्यावर सकाळच्या वातावरणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण असते. ही वैश्विक ऊर्जा असते. तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होत असतात. तुमचे शरीर तंदुरुस्त राहते. तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते, ज्यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते. त्यामुळे तुम्ही भारतामध्ये राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्तावरती 3:36 सुरू होतो आणि पहाटे 5:30 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त चालू असतो. या दरम्यान तुम्हाला उठावे लागेल. त्यासाठी तुम्हाला ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी चालेल. मग किंवा अंथरुणावर उठल्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही ध्यानाला बसायच्या जागा ध्यान करायला बसायची आहे तिथे बसला तरी चालेल. किंवा मग पूजेच्या घरात जाऊन जिथे तुमच्या मनाची इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे. मग हे असे करायचे आहे. तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल. अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही.
जिथे असेल तिथे तुम्ही एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे। मग हे असे करायचे की तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल। अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही। तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि शांततेचं सोडायचं आहे। त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे। तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचं आहे। या श्वासावर लक्ष द्यायचे आहे। आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजे। जसे येत आहेत ते जाणून बुजून बदलण्याचा प्रयत्न करू नका। शरीरावर नामाचे चिंतन करावे लागेल। जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल। श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे। याची विधी आम्ही तुम्हाला शेवटी सांगू। तुम्ही जागे होत असेल तर शारीरिक शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होत असते। यावेळी नाम जप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते आणि तुमची सिद्धी सुरू होते। तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू शकते। त्यामुळे तुम्ही तुमच्या पैशाच्या समस्या देखील संपतात। तुमच्यावरती कर्ज देखील संपते। तुमचे व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी, पैशाच्या अडचणी देखील असतील त्या आपोआप सुटतात। तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा। आपोआपच यश मिळेल। सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तेही तुम्ही जिथे जाल तिथे परमेश्वराचे अदृश्य शक्ती तुम्हाला देखील तुमच्या बरोबरती राहील, तुमच्या सोबत असेल। तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तेथे देखील वातावरण देखील सकारात्मक होईल। तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तेथे तुम्हाला बरे वाटेल। जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो, परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही नियम असतात। त्यासाठी तुम्हाला योग्य वेळी योग्य पूजेला बसावा लागेल। जागा शुद्ध असावी, उदबत्ती लावावी, मग तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता। पण नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही। मग तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे तुम्ही नामस्मरण करू शकता। तुम्ही कुठेही बसून करू शकता। तुम्ही पलंगावर बसलात काय किंवा खाली बसलात काय, जिथे असाल तुम्ही तिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्ही बसलात तरी चालेल। यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची, चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची सुद्धा गरज नाहीये। तुमची जी इच्छा असेल तर ती तुम्ही इच्छा पूर्ण करू शकता, नाहीतर तुम्ही असेच बसू शकता। मग आपल्याला सर्वांना प्रश्न पडतो की सर्वप्रथम उठल्यावरती आपण काय करावे लागेल। जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे नाव निवडतात, तो भगवंत कोणी असो, ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे ते श्रीराम असू शकतात, श्री स्वामी समर्थ महाराज असू शकतात, दत्तगुरू असू शकतात, मग किंवा कृष्णा किंवा येशू असू शकतात। तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे त्या परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचे आहे हे लक्षात घ्या। सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल तिथे 15 मिनिटे तुमचे कोणी परमेश्वर नाव घेत राहायचे। तुम्हाला ती ऊर्जा तुमच्या जवळ आणायची आहे। ती ऊर्जा तुम्हाला तुमच्यामध्ये आणायची आहे, ते अनुभवायचे आहे, तिच्याशी एकरूप व्हायचं आहे। जेव्हा आपण एक होऊ तेव्हाच आपण आपल्या आयुष्यामध्ये 3दा त्याच वेळी बोलायचे आहे आणि मग ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते। आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे तर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील। तुम्ही तुमचे ध्यान करण्याची वेळ 15 मिनिटापेक्षा जास्त देखील वाढवू शकता। तुम्ही ती वेळ 30 मिनिटे देखील करू शकता। मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या परमात्म्याशी एकरूप व्हाल तेव्हा ती तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल। तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही 3 वेळा पहिल्यांदा बोलायला हवी। पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करण्याची आहे। मग हळुवारपणे श्वास सोडायचा आहे। मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे। पुन्हा आपल्याला तेच बोलायचं आहे आणि परमेश्वराला सांगायचं आहे की पुन्हा शांतपणे श्वास घ्यायचा आहे, पुन्हा सोडायचा आहे, मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वासामध्ये घ्यायचा आहे आणि ती पुन्हा इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे। अशी तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करेल। पण तुम्हाला 15 मिनिटे नामजप करून झाल्यानंतर
हे करायचे आहे. हे विसरू नका की तुम्ही 15 ते 30 मिनिटं नामजप करू शकता. लगेच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत, त्या परमात्म्याशी पोहोचली जाते. हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचं आहे. हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेलं आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे, म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे. तो सर्वांना देतो. संपूर्ण सृष्टी त्यांचेच आहे. त्यातून तुम्हाला जो काही छोटासा हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल आणि फक्त तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट करायचं आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. 15 मिनिटे नामजप करायचा आहे. तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात असे समजा आणि 15 मिनिटानंतर कॉल कनेक्ट झाला आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा त्यांना बोलायची आहे. तुमची जी काही प्रार्थना आहे ती हळुवारपणे श्वास घेत तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्ही बघत राहाल. तुमची इच्छा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल. तर भक्तांनो, यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने, पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने